पुणे शहराच्या सहआयुक्त धर्मादाय रजनीताई क्षीरसागर यांना आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने जैन बोर्डिंग हाऊसच्या विषयाला NOC देण्याचं काम किंवा त्याची कोणती अभिप्राय देण्याचं काम ज्या खालपासून तो वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत ज्यांनी दिले त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं। अन्यथा परत जर ह्या 15 दिवसामध्ये त्यांना निलंबित केलं गेलं नाही तर ह्यापेक्षा मोठं आंदोलन ह्याच दारामध्ये करण्यात येईल एवढी आम्ही त्यांना विनंती करून आलेलो आहोत। याच्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे विभागाने जे काही रिपोर्ट सादर केलेले आहेत त्या रिपोर्टच्यामुळेच या ठिकाणी 10 दिवसामध्ये एका चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र राज्यांनी परवानगी दिली। त्यामुळे आम्ही या पत्राद्वारे काँग्रेस पक्षाचे नेते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची मागणी केलेली आहे। याच्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चुकीचे रिपोर्ट चुकीच्या त्या ठिकाणी घटनाबाह्य काम केलं असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्याचबरोबर ट्रस्टींवर जबरातली जबर कारवाई व्हावी। म्हणजे नुसतं करार रद्द नाही व्हावा तर ट्रस्टींनी या ठिकाणी सार्वजनिक पदाचा गैरवापर केला सार्वजनिक न्यास विकला म्हणून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कठोर कारवाई करण्यात ही आमची मागणी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।